चला आज बनवायची आपल्याला मस्त शेंगदाण्याची चटणी करायची आहे। एक वाटीभर आपण शेंगदाणे घेतले आणि मस्त हिरवी मिरचीची आपल्याला चटणी तयार करायची शेंगदाण्याची मस्त शेंगदाणा चटणी मस्त खमंग आणि कुरकुरीत बनवायची आपल्याला मस्त। चला तर रेसिपी बघूया आपण। आता गॅसवर पॅन ठेवलेला आहे आपण आणि त्याच्यात शेंगदाणे टाकून भाजून घ्यायचे आपल्याला। शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आपल्याला। 1-2 मिनटं लागतील आपल्याला कमी गॅसवर। आता शेंगदाणे चांगले भाजून झालेले आपण एका ताटात काढून घ्यायचे शेंगदाणे आणि त्याच पॅनमध्ये आपल्याला मिरच्या घ्यायच्या। लवंगी मिरची आहे त्याच्यामुळे मी 5-6 घेतलेले आहे आणि भरपूर लसूण घेतलेलं आहे बघा। लसणाचं खूप छान टेस्ट येते शेंगदाणे चटणीला। आणि 1 चमचाभर मी जिरे घेतलेले आहेत ते पण त्याच्यात टाकून घ्यायचे आपल्याला। ते पण भाजून घ्यायचे त्याच्याबरोबर। आता आपल्याला ते पण काढून घ्यायचं आहे। लसूण, हिरवी मिरची, जिरे, शेंगदाणे गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून काढायचे। आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळं टाकून घ्यायचं आहे शेंगदाणे, मिरची ते आणि थोडंसं जाडसर वाटायचं आहे। त्याच्यामध्ये मी कोथिंबीर पण टाकलेली आहे। कोथिंबीरमुळे तर अजूनच चव येते चटणीला। तुम्ही टाकून बघा नक्की, कारण सहसा कोणी टाकत नाही असं दळताना शेंगदाणे वगैरे। आणि बघा मस्त तयार झाली जाडसर चटणी तयार करून घ्यायची आपल्याला। एका ताटात काढून घेतलेली आहे। आता त्याच पॅनमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि मस्त शेंगदाणे चटणी टाकून घ्यायची। तेल तापलेलं आहे। सुरुवातीला मोठा गॅस राहू द्यायचा, नंतर कमी गॅसवर मस्त कुरकुरीत शेंगदाणे चटणी तयार करायची आपल्याला आणि खूप मस्त तयार होते कमी गॅसवर। आपण या टिफिनबरोबर देऊ शकतो शेंगदाणे चटणी। प्रवासाला वरण भाताबरोबर खाऊ शकतो, बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीबरोबर पण खाऊ शकतो। एकदम खमंग कुरकुरीत चटणी शेंगदाण्याची तयार झालेली आपली। तर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तुम्ही कशी बनवता ते नक्की सांगा कमेंटद्वारे मला शेंगदाणे चटणी। मी पण त्या प्रकारे करून बघेल। आणि एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायची शेंगदाणे चटणी आणि तयारी बघा खमंग कुरकुरीत चटणी।